तुमचं मूल अभ्यासासाठी पुस्तक उघडतं, पण फक्त 5 मिनिटात त्याचा हात मोबाईलकडे जातो. 2 मिनिट गेम खेळतो, एकच व्हिडिओ पाहतो, मित्राचा मेसेज आला आहे आणि पाहता पाहता 1 तास निघून जातो. आज लाखो घरांमध्ये हेच चित्र आहे. प्रश्न असा आहे, मोबाईल हा शिक्षणाचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे का, की आपणच त्याचा चुकीचा वापर करत आहोत? या व्हिडिओमध्ये आपण तथ्यांच्या आधारे समजून घेणार आहोत मोबाईलचा मुलांच्या अभ्यासावर, एकाग्रतेवर, मानसिक आरोग्यावर आणि भविष्यातील करिअरवर नेमका काय परिणाम होतो. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आम्ही काही असे उपाय सांगणार आहोत जे प्रत्येक पालकासाठी आणि विद्यार्थ्यासाठी उपयोगी ठरू शकतात. मोबाईल प्रत्येक मुलाच्या हातात कसा पोहोचला? एकेकाळी मोबाईल हा फक्त संवादाचं साधन होता. आज त्याच मोबाईलमध्ये शाळा आहे, गेम आहेत, सोशल मीडिया आहे, चित्रपट आहेत आणि संपूर्ण इंटरनेट आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची गरज निर्माण झाली, पण शिक्षणासाठी घेतलेला मोबाईल अनेक मुलामुलींसाठी मनोरंजनाचं मुख्य साधन बनलं. मोबाईलवर सतत नवीन व्हिडिओ, नवीन रील, नवीन नोटिफिकेशन, मेंदूला सतत नवीन गोष्टींची सवय लागते. यामुळे पुस्तकासमोर बसल्यावर अभ्यास कंटाळवाणा वाटू लागतो. लांब वेळ एका विषयावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. आज अनेक मुलं दिवसातून अनेक तास गेम खेळतात. काही मुलं रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतात. त्यामुळे झोप कमी होते, सकाळी अभ्यासात लक्ष लागत नाही, शाळेत थकवा जाणवतो, स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. बरं, मोबाईल पूर्णपणे वाईट आहे का? नाही, पण योग्य वापर केला तर ऑनलाईन कोर्स, शैक्षणिक व्हिडिओ, डिजिटल लायब्ररी, भाषा शिकणे, स्पर्धा परीक्षांची तयारी, या सर्व गोष्टी मोबाईलमुळे अधिक सोप्या झाल्या आहेत. म्हणून समस्या मोबाईलमध्ये नाही, समस्या आहे त्याचा अतिरेक आणि अनियंत्रित वापर. पालकांची भूमिका तितकीच महत्वाची आहे. अनेक वेळा पालक स्वतः सतत मोबाईलमध्ये व्यस्त असतात, मग मुलं तेच शिकतात. घरात मोबाईल वापरण्याचे नियम असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जेवताना मोबाईल नाही, अभ्यासाच्या वेळी मोबाईल बाजूला, झोपण्यापूर्वी स्क्रीन बंद. पालकांनीही आदर्श ठेवावा. फक्त पालक नव्हे, शाळांनीही डिजिटल साक्षरता शिकवायला हवी. विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन, स्क्रीन टाइम आणि ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शन आवश्यक आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करताना नोटिफिकेशन बंद करा. 30 ते 45 मिनिटे अभ्यास करून मग थोडा वेळ ब्रेक घ्या. मोबाईलवर वेळ मोजणारे ऍप वापरा. अभ्यासासाठी आणि मनोरंजनासाठी थोडा वेळ ठरवा. झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवा. मोबाईल हा ना पूर्णपणे मित्र आहे ना पूर्णपणे शत्रू. ते एक साधन आहे. त्याचा वापर कसा केला जातो यावरच मुलांचं भविष्य ठरतं. जर मोबाईल शिक्षणासाठी वापरला तर तो यशाचं साधन ठरू शकतो, पण जर तो मोबाईल मनोरंजनासाठी वापरला तर तो अभ्यासापासून दूर नेऊ शकतो. तुमचं मत काय? मोबाईलमुळे मुलं अभ्यासापासून दूर जात आहेत का? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.